मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट अमोल वळसे बांधल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. विषय जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण बोलतोय आणि नरेश पाटील जे जिल्हा परिषद ते माजी सभापती राहिलेले आहेत आणि आता अक्कलकोट जिल्हा परिषदसाठी ते इच्छुक होते, परंतु आरक्षण त्यांच्या दुर्दैवाने इथं महिला राखीव पडल्याने आता ते काय उभे राहत नाहीत. परंतु ते जरी नसले तर नरेश पाटील यांची पुन्हा एकदा आपल्या घरातलं कोणतरी जिल्हा परिषदमध्ये असावं याच्यासाठी मनोमन इच्छा आहे. ही इच्छा लपून राहिलेली नाहीये. त्यांनी लपवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु तसं काय ती लपून राहिलेली नाहीये. तर त्यांच्या घरातल्या ज्या काय उमेदवार आहेत, उमेदवार म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना लढवायचं आहे, त्या आता शिंदे गटाच्या सोबत त्या प्रचारात म्हणजे गावोगावात बैठका ज्या आहेत सुरू आहेत त्यात आपल्याला पाहायला मिळतात. नरेश पाटील खऱ्या अर्थाने दिग्गज नेता आहे. मी वारंवार त्यांना दिग्गजच म्हणतोय. परंतु बघा, कर्जतचा निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेस माफ करा कर्जतचा निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेल्याने आता भारतीय जनता पार्टी मध्ये मीच व्हिडिओ केला होता काल की आता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी सोबत जाणार की पुन्हा एकदा फरफटत शिंदे गटासोबत जाणार. ह्या सगळ्या चर्चेचा गुलाल भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळीवर जिल्हा पातळीवर सुरू असताना नरेश पाटलांसारखा दिग्गज माणूस आज शिंदे गटाच्या नेत्यांसोबत जो काही अक्कलकोट जिल्हा परिषद मतदारसंघात जो काही फिरताना सगळ्यांना पाहायला मिळतात दिसतात, हे सगळं चित्र जर बघता उद्या काळात जर भाजप आणि राष्ट्रवादी यांची युतीची घोषणा जर झाली तर नरेश पाटील नेमकं करणार काय? मग नरेश पाटील जे काय घाई करतात ती त्यांच्या अंगलट नाही येणार का? हा देखील मुद्दा आहे. नरेश पाटील ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी राजकारणी तुम्ही लोक सगळं म्हणता, मग इतक्या अनुभव नेत्याला जर आगामी होऊ घातलेल्या काही गोष्टी जर आज कळत नसतील तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. राजकारणात फार मोजून मापून सगळ्या गोष्टी चाली खेळायला लागतात, पावलं सगळी टाकायला लागतात आणि हे नरेश पाटलांना हे सगळ्या गोष्टी कळत नसतील आणि भारतीय जनता पार्टीचा एक प्रोटोकॉल आहे, भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, त्या चौकटीत राहून जर त्यांना काम करायचं नसेल तर मात्र भारतीय जनता पार्टी देखील नरेश पाटलांचा जो काय विचार करायचा आहे तो करू शकते. नरेश पाटील यांच्यासारख्या माणसावर आज गावोगाव फिरण्याची वेळ आली आहे. एकेकाळी म्हणजे अगदी मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्यांना जनतेने निवडून दिलं. भाई शिंदेसारख्या एक काम करणाऱ्या माणसाचा नरेश पाटलांनी पराभव केला. भाईंचा पराभव होणं सोपं नव्हतं, कारण भाईंनी प्रचंड गावोगावात कामं जी त्या काळात केली होती, विशेषतः पाण्याच्या प्रश्नावर भाईंनी प्रचंड काम केलं होतं. आज डोनवत धरणातून सारोळीला पाणी नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भाई शिंदे यांनी केलंय, हे कोणीच नाकारू शकत नाही. तसं असं भाईंसारखं जर काम नरेश पाटलांनी कुठे या मतदारसंघात त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठे केलेलं असेल तर त्यांनी दाखवावं. माझं तर म्हणणं असं आहे, नरेश पाटील यांनी एक आपल्या कार्यकाळामध्ये जी काही विकास कामं केली ते म्हणतात तर त्याचा एक व्हाईट पेपर काढावा, श्वेत पत्रिका त्यांनी प्रसिद्ध करावी की मी नरेश पाटील माझ्या कार्यकाळामध्ये ही कामं ह्या सासगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये केली, हा मी विकास केला, इतका निधी आणला, ही कामं कोण असेल तो त्यांचा आता मी नाव घेत नाही, ही कामं ह्या लोकांना दिली, याची पत्रिका ह्याचा एक व्हाईट पेपर काढा, व्हाईट पेपर नरेश पाटलांनी, आणि ह्या जनतेला सांगावं मी इतका विकास केला. मग नरेश पाटलांनी जर इतका विकास केला होता तर नरेश पाटलांना आज गावोगावी फिरण्याची वेळ काय येते? इतक्या मोठ्या माणसावर आज गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. नरेश पाटील यांची घरातल्या जी काय मंडळी आहेत त्यांच्या घरातली, त्यांना आरक्षण हे राखीव महिलेसाठी असल्यामुळे त्यांनी आपल्या उमेदवाराला प्रोटेक्ट करण्याचं काम सुरू केलं. ज्या सासगाव ग्रामपंचायत मधून नरेश पाटील सुरुवातीपासून त्यांचा चेहरा समोर आला, त्या सासगाव ग्रामपंचायत मध्ये आज नरेश पाटलांची अवस्था काय आहे? आज अजित देशमुख सारखा माणूस आज भाजपमध्ये आहे. मग अजित देशमुख
किंवा भाजपचे तालुका मंडळ अधिकारी जे आहेत, अध्यक्ष आहेत सनी यादव, किंवा अन्य देखील पदाधिकारी यांना सोबत घेऊन नरेश पाटील का फिरत नाही? कारण अजित देशमुख हे भाजपमध्येच आहेत, ते राष्ट्रवादीत गेलेले नाहीयेत. मग नरेश पाटील आपल्या घरातल्या उमेदवाराचा, इच्छुक उमेदवाराचा जो काही प्रचार करतात, त्या काही गाठीवडी सुरू सुरू त्यांनी केलेल्या आहेत, मग अजित देशमुख यांना सोबत घेऊन काय फिरत नाही? किंवा मंडळ अधिकारी मी म्हटलं ना सनी यादव यांना काय घेऊन फिरत नाही, किंवा अन्य कोणाला काय घेऊन फिरत नाही? त्यांचे जे समर्थक आहेत, त्यांच्यासोबत जी लोक त्यावेळी पक्ष भाजपमध्ये जायला येण्यासाठी जे लोक आली होती तीच लोक दिसतात, अन्य काय दिसत नाही. आणि शिंदे गट त्यांच्यासोबत फरफडत येतोय. शिंदे गटाला देखील कळलं पाहिजे की आमदारांनी अजून तरी नरेश पाटील यांच्या घरात उमेदवारी जाहीर केलेली नसताना आपण त्यांना का ट्रीट करतोय? का ट्रीट करतोय? म्हणजे शिवसैनिक हा दुधखोळ आहे का? त्याला समजत नाही का? अजून पक्षाने कुठेच घोषणा केली नाहीये. भाई शिंदे यांच्या नावाच्या व्यतिरिक्त खानावळ पंचायत समितीसाठी भाई शिंदे हे नाव जाहीर केलेलं आहे, हे जग जाहीर आहे. पण यांच्या व्यतिरिक्त कोणाचं नाव जाहीर केलंय का? मग काय शिवसेना शिंदेगड काही लोक दिसत नाही, हे मान्य आहे मला. काही लोक दिसत नाहीत हे मला देखील मान्य आहे. मग काही लोक का दिसतात हे ह्याचा देखील शिंदे गटाने विचार करायला पाहिजे. तुम्हाला उमेदवार नसेल, शिवसेना आहे. तुम्हाला दुसऱ्याचं प्रोडक्ट मी म्हटलं ना, दुसऱ्याचं प्रोडक्ट तुम्ही का लॉन्च करताय? उद्याच्या काळात जर राष्ट्रवादी सोबत भारतीय जनता पार्टी गेली तर मग मग काय करणार तुम्ही? शिंदे गट काय करणार? नरेश पाटील पण तिकडे जातील, ते त्यांचा पक्षाचा धर्म पाळतील. मग तुमची अवस्था काय होईल? म्हणजे शिंदे गटाची अवस्था काय होईल? विचार करा काय होऊ शकते ती. पण तो मुद्दा जरी वेगळा असला तर नरेश पाटलांसारखा, ज्यांची नरेश पाटलांची काय ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये आज नरेश पाटलांना किती सपोर्ट मिळतोय? माझी माहिती अशी की नाही मिळत सपोर्ट. का मिळत नाही सपोर्ट? का मिळत नाही? कारण मागच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत ज्या काही निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीमध्ये ज्या काही सरपंच पदासाठी ज्या उमेदवार होत्या, कडवांच्या नातेवाईक म्हणजे सुरेशदादा कडव, तो दीपक कडव, संजय पाटील, ही मंडळी सगळी होती, यांच्या कुटुंबामध्ये उमेदवार होती. परंतु ह्या उमेदवाराला पराभूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेश पाटील केलं. हे जग जाहीर आहे. त्यावेळी नरेश पाटील यांनी मनीष खवळे यांचे बंधू विनोद खवळे यांना पाठिंबा दिला, यांना आपला उमेदवार घोषित केला, त्याचा प्रचार केला. मग आता जर तुम्ही मी 4-4 फोन करताय लोकांना, कडवांना भेटताय, कडवांना विनंती करताय की आता मला मदत करा, मागच्या गोष्टी झाल्या तर झाल्या, तुम्हाला आता हे कडव फॅमिली, सुरेश कडव, दीपक कडव किंवा अन्य काही त्यांची सगळे त्यांचा ग्रुप, तो तुम्हाला काय म्हणून मदत करणार? तुम्हाला तुमच्यावर ही वेळ आली आता 2-2, 4-4 फोन करायची, रिक्वेस्ट करायची, हात जोडायची, पाया पडायची. म्हणून मी मगाशी म्हटलं की बरीच लोक म्हणतात की नरेश पाटील अगदी दिग्गज, म्हणजे दिग्गज तर आहेत म्हणा, तो काही विषय नाही, पण तो फार हुशार राजकारणी आहेत. मग नरेश पाटलासारखा हुशार राजकारणी जो होता, तर मग त्यावेळी त्यांनी कडवांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता. कडवांना आपल्याकडे घ्यायला पाहिजे होतं ना, आपल्याकडून उमेदवारी द्यायला पाहिजे होती. तसं त्यांनी केलं नाही. मग आता स्वतःला जर गरज असेल तर मग कडवांकडे तुम्ही, उदाहरणार्थ सांगतो मी, कडव हा एक उदाहरण आहे. जर तुम्ही आता कडवांना जर रिक्वेस्ट करत असाल तर ते तरी कुठल्या रिक्वेस्ट तुमची विनंती मान्य करणार? माझं म्हणणं काय, कडव हा एक उदाहरण आहे. परंतु नरेश पाटलांवर ही वेळ काय यावी? तुम्ही इतका विकास केलाय ना, मग त्या विकासावर मतं का मागत नाही तुम्ही? पुन्हा एकदा आपले हात जोडून सांगा आम्ही विकास केलेला आहे. गावातल्या सगळ्या रस्त्यांचे प्रश्न सोडलेत, गावातल्या सगळ्या पाण्याचे प्रश्न सोडलेत, सगळ्या तरुणांना नोकऱ्या दिल्यात. काय केलेलं सांगा ना. मी तेच तर म्हणतो, तुम्ही एक व्हाईट पेपर काढा. आणि माझी व्यक्तिशा देखील माझी मागणी आहे, नाही पण तुम्ही नेते आहात, तुम्ही व्हाईट पेपर काढा आणि तुमचा विकासाचा आलेख जो आहे तो जर जनतेसमोर मांडा. काय तो मांडलं पाहिजे, तुम्ही मांडलं पाहिजे. आता हे तुमच्याकडेच का मागणार? हे अंकित साखरे यांच्या आम्ही का मागणार नाही? कारण अंकित साखरे का मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला काही मेंबर नव्हते की त्यांच्या पत्नी नव्हत्या? असं काही नाहीये, तुम्ही होतात. तुम्हाला शिक्षण सभापती देखील तुम्ही होतात. त्या खात्यात अंतर्गत तुम्ही काय काय काम केलं ते पण देखील मांडा. तुम्ही ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्या मतदारसंघाचा रस्ता काय काय रस्ता सांगतो आज? आज त्या मिरकुरवाडीपासून तर डोनवत पर्यंत तुमच्या ह्या मतदारसंघातून हा रस्ता जातो.
हे रस्त्याची एक साधा उदाहरण घ्या, काय अवस्था हो. मग केलं काय, काय अवस्था आहे. आजही त्या सगळ्या आतल्या भागात म्हणजे चिलठण वगैरे त्या फिरवली त्या भागात पाण्याची तीव्र टंचाई येते. मग काय केलं, धरण उशाला कोरड घशाला, केलं काय. इतकी कारखानदारी आहे, किती लोकांना पायावर उभं केलं, किती लोकांना ठेकेदार केलं. काय केलं तर मांडा, सांगा. सांगण्यासारखं असेल तर तुम्ही सांगाल ना, पण सांगा, मांडा, तुम्ही मांडा. आम्हाला पण ऐकण्याची उत्सुकता आहे तुम्ही काय काय केलं ते. परंतु आज तुम्ही हा दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे की तुमच्यासाठी म्हणजे एक आणखीन एक मजेशीर गोष्ट बघा, नरेश पाटलांसाठी कर्जतचे एक ज्येष्ठ श्रेष्ठ नेते सासगाव ग्रामपंचायत हद्दीतल्या एका राष्ट्रवादीच्या नेत्याला फोन करतात मध्यस्थीसाठी की नरेश पाटील यांना सांभाळून घ्या, नरेश पाटील यांनाच उमेदवारी द्या, उद्याच्या काळात आपली युती होईल भाजप राष्ट्रवादी, मग ही जागा आमची आहे. कशी काही जागा त्यांची होऊ शकते. ही जागा, नरेश पाटील ही व्यक्ती आहे, जागा ही पक्षाची असते. मागच्या वेळी ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली होती. मग पक्ष मोठा की व्यक्ती मोठा, नक्कीच पक्ष. तर ती जागा आता पक्षाला जाऊ शकते, नरेश पाटलांना कशी काय मिळू शकते. म्हणजे एक इतका मोठा नेता कर्जत मधला की तो नरेश पाटलांसाठी मध्यस्थी करतो सासगाव ग्रामपंचायत हद्दीतल्या एका नेत्याला राष्ट्रवादीच्या. नरेश पाटलांना सांभाळून घ्या, तुम्ही मदत करा. कसे का नरेश पाटील योग्य आहेत, मग अजित देशमुख भाजपकडून लढतील, नरेश पाटलांना वरती द्या, अंकित साखरेला मागे घ्यायला सांगा, तटकरे साहेबांना तुम्ही तुम्ही समजावा, सांगा. काय ही वेळ जर नरेश पाटलांना येत असेल, अतिशय वाईट वाईट. हे म्हणून मी सातत्याने म्हणतो की नरेश पाटील चित्र दिसतं असं नाहीये. तुम्हाला वाटलं असेल, तुम्हाला नक्कीच वाटलं असेल, तुम्हाला वाटत देखील असेल हा मतदारसंघ माझा होमग्राऊंड आहे. तर असे काय कोणाचे होमग्राऊंड नसतात. होम ग्राउंडवर मुंबईत जेव्हा मॅच होते तेव्हा आपला संघ देखील हरलेला आहे, याची पण माहिती घ्या. असं काही नाही की आपलाच विजय आपल्या वानखेडे स्टेडियमला मॅच झाली तर आपला संघ जिंकणार, तर इतिहास जरा तपासा. तर तुम्ही स्वतःला जर म्हणा असाल की हा माझा होमग्राऊंड आहे, तर असा कोणाचा होमग्राऊंड नसतो. ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. कधी कधी काय होतं माहिती का, म्हणजे बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच लोकांना असं ते पेरलं जातं. म्हणजे दिसायला तो असा एक साप असतो, साप, पण तो असतो दिवड. पण प्रचार असा केला जातो की तो नाग आहे, नाग, असा प्रचार केला जातो. असं काय नाहीये, तो दिवडच आहे. मला काय म्हणायचं तुम्ही समजून घ्या. म्हणून नरेश पाटील सारख्या माणसाने आता देखील विचार करणं गरजेचं आहे. हा अट्टास कशासाठी ते करतात. एकीकडे तरुणांना संधी दिली पाहिजे आणि सगळ्यात अट्टास प्रोटोकॉल काय धुडकावला सगळ्या गोष्टी चालल्यात, ते काय त्यांच्या बाबतीत मला काय चांगला दिसत नाहीत. आणि ते स्वतः देखील उमेदवार नाहीयेत. असं पण नाही ना काय नरेश पाटलाचं नाव त्या लागलेलं आहे, असं पण काही नाहीये. मग हा अट्टास कशासाठी. ज्यांनी त्यांना त्यांच्या त्यांनी ज्यांना मतं दिली मागच्या वेळी, म्हणजे अंकित साखरेने त्यांना मतं दिलीत आणि त्यांच्यासोबत अख्ख्या राष्ट्रवादीने त्यांना मतं दिलीत. आज त्यांच्याच विरोधात नरेश पाटील दंड ठोकून जर मैदानात येत असतील तर राजकारण कुठल्या दिशेला चाललंय याचा देखील नरेश पाटलांनी विचार करणं गरजेचं आहे. फक्त मग आपण गोल गोल त्या सगळ्या गप्पा करतो नैतिकतेच्या, तर त्या नैतिकतेच्या गप्पा करण्यात काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. आणि किती शांत सोबर मी हे 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 आता नाही चालत. आपलं राजकारण कसं शांत आहे, संयमी आहे, मी फार काय अग्रेसिव्ह नाही, मी बोलत नाही, असं काय, असं नाही चालत. तुम्ही कितीही अपप्रचार कोणाचा बाबतीत करण्याचा प्रयत्न केला तर तो होणार नाही सक्सेस. जनता फार हुशार आहे, फार हुशार आहे. कुठलेही मुद्दे काढा, कुठलेही काढा, जाती पातीचे काढा, कुठलेही काढा, नातेवाईक शोधा, असं काय नसतं, असं काय नसतं. नातेवाईकांना देखील तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर नातेवाईकांना तुम्ही किती मोठं केलंय हा पण संशोधनाचा विषय आहे. अशा ह्या नातेवाईक होत्या निवडणुका होत नसतात. विविध जाती धर्माची लोक या मतदारसंघामध्ये आहेत. तुम्ही एकाला जर चुचकारलं तर बाकीचे देखील तुमच्या हातून जाऊ शकतात, हा देखील विचार करा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा नरेश पाटील तुम्ही अट्टास का करताय.
आणि तुमची बाबतीत काय नेमकं गेले काही दिवस मी ऐकतोय, ज्या काय गोष्टी होत्या त्या आज मांडलेल्या आहेत, त्याचा विचार करा, नका करू, बघा कसं काय ते. थांबूया तोपर्यंत. कसं वाटलं सांगा मला. धन्यवाद.